यांच्यात गरीब लाचारी हे मी मान्य करतो, पण श्रीमंतांनो तुम्ही का अक्कल विकून खाल्ली का रे? अरे या गरीबाला 200-300 रुपयासाठी तुम्ही 20व्या-25व्या फ्लोअरला बाहेरनं गॅलरी साफ करायला होताय, काचा साफ करायला होताय आणि विदाऊट सेफ्टीचा. तो जर तिथून पडला, हा व्हिडिओ पुण्यातला आहे बरं का, चांदणी चौकामधला. जर तो तिथून पडला तर ह्याला जबाबदार कोण? अरे तुमच्यापाशी पैसा आहे म्हणून तुम्ही कसंही मनमानी करता, काही करता. मान्य करतो की गरीब व्यक्ती लाचारी आहे, त्याला पैशाची गरज आहे, तो मागचा पुढचा विचार करत नाही. त्याचं डोकं एवढं चालत नाही की जर मी या खिडकीतून खाली पडलो तर माझं काय होईल, किंवा तो विचार बी करत नाही. तो हा विचार करतो की मला 200-300 मिळतात ना, चल मी साफ करतो, थोडीफार रिस्क घेतो. का तर तिची मजबुरी, त्याला पैशाची गरज आहे म्हणून. पण श्रीमंत लोकांनो, तुमच्यापाशी एवढाच पैसा झालाय, एवढा तुम्हाला पैशाचा माज आहे, तर तुम्ही स्वतः करा ना. त्या गरीबाच्या जीवाशी खेळताय. थोडी तरी ना लाज लज्जा शरम पाहिजे तुम्हाला. आता ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये भुकणारे कुत्रे भरपूर येतील की तू असा बोलतोय तसा बोलतोय. अरे जी गोष्ट फॅक्ट आहे ना, तो फॅक्टच बोलतोय मी कुणाला खाली दाखवत नाही, कुणालाही करत नाही. एखादी व्यक्ती गरीब आहे, लाचारी आहे म्हणून त्याच्या लाचारीपणाचा किंवा त्याच्या मजबुरीचा फायदा नाही घेतला पाहिजे. ह्या मतासोबत किती जण ऍग्री आहेत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि ह्या फ्लॅटच्या ओनरपर्यंत हा व्हिडिओ व्हायरल झालाच पाहिजे, त्याच्यापर्यंत गेलाच पाहिजे आणि त्याला त्याची चूक कळाली पाहिजे. लाचारी आहे म्हणून त्याच्या मजबुरीचा फायदा घेऊ नका.